सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। चंद्रपूरच्या ब्रह्मीपूर वन विभागातील चिमूर वन परिक्षेत्रात एका वाघाने 3 जणांचा बळी घेतल्याची घटना घडली होती। तपासाअंती हा वाघ दुसरा तिसरा कुणी नसून तो ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील भोला हा वाघ असल्याचे निष्पन्न होत आहे। या हिंसक वाघाला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने वन विभाग या वाघाचा शोध घेत होते। अखेर या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। चिमूर तालुक्यातील निमडेला परिसरात डार्ट मारून रेस्क्यू टीमने या वाघाला जेरबंद केला आहे। भोलाच्या हल्ल्यात बुधवारी याच परिसरात 35 वर्षीय शेतकऱ्याचा जीव गेला, तर याआधी त्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे वन विभागाने या वाघाला जेरबंद केला आहे। महाविकास आघाडी राज्यात 48 पैकी 46 जागा जिंकणार आहे। महायुतीला 0 जागा मिळतील असे म्हणणार नाही, त्यांनाही काही जागा मिळतील, पण मविया अधिकाधिक जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी व्यक्त केला आहे। भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे। विरोधी पक्षात फूट पाडली जात आहे। सत्याची बाजू मांडणाऱ्या पक्षांकडून पक्ष आणि चिन्ह काढून भाजपाचे समर्थन करणाऱ्यांकडे सोपवण्यात येत आहे, पण यावेळी जनता फसणार नाही। त्यामुळे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी देशात आमचे सरकार नक्की येणार। मवियाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत खरगे बोलत होते। लोकसभेची निवडणूक 16 मार्चला जाहीर झाली आणि महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याच्या प्रचारांची सांगता शनिवारी झाली। प्रचारांच्या 64टीत अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भर उन्हात घाम गाळत प्रचारांचा धुराळा उडविला। आता जाहीर आरोप प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाला असून 20 मे रोजी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। त्यानंतर प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची। नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकींच्या प्रवासांची सोमवारी महामुंबईतील 10 आणि उत्तर महाराष्ट्रातील 3 जागांच्या मतदानाने सांगता होईल। सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजवले। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात 16 व 17 मे रोजी वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी आदी शक्यता वर्तवल्या होत्या। त्या अनुषंगाने आज दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील अकोट येथे जोरदार पावसाने हजेरी लावली। सध्या खरीप हंगाम करीत शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। त्यात पावसाने लावलेली हजेरी शेत जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। मात्र अकोट तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। याच टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होणार आहे। यासाठी निवडणूक आयोगासह अन्य प्रशासकीय विभाग सज्ज झाले आहे। मतदान केंद्रावर मतदारांना निर्भीड आणि कोणतीही अडचण न येता मतदान करता यावे म्हणून संपूर्ण सुविधांसह मतदान यंत्रणा व इतर वस्तू यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे। यावेळी प्रशासनाने नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमालयात जाऊन यज्ञाला बसावंच लागणार आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पूजा अर्चाची तयारी करावी लागणार आहे, कारण त्यांचे राज्य आता जाणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। संजय राऊत यांनी आज सकाळी प्रचार माध्यमांशी बोलताना संवाद साधला। त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। दरम्यान 4 जूनला देशातील सरकार बदलणार असल्याचा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला।
भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी देशात एकच पक्ष राहील असे विधान केले होते। त्यानंतर आता एका मुलाखतीत नड्डा यांनी भाजप स्वयंपूर्ण झाला आहे, आता त्याला RSS ची गरज नाही असे म्हटले आहे। ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजप नष्ट करायला निघाला आहे। RSS ला 100वे वर्ष धोक्याचे असून भाजप RSS ला ही नकली संघ म्हणू शकतो, RSS वर बंदी घालू शकतो अशी टीका उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे आणि त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजप करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून देत चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व येथील पार्किंग परिसरात घडली। या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली आहे। ही तरुणी UPSC परीक्षेची तयारी करत आहे। ही तरुणी मुंबई अंधेरी परिसरात राहते। कल्याणमधील लोकग्राम परिसरात राहणाऱ्या एका मित्राला लॅपटॉप देण्यासाठी ती कल्याणमध्ये आली होती। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या 2 अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे व्यापारी व छोट्या मोठ्या उद्योगधंदे करणाऱ्यांची एकच तारंबळ उडालेली पाहायला मिळाली। खामगाव शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी बरसलेल्या पाहायला मिळाल्या। शहरात अचानक या प्रकारे अवकाळी पाऊस पडल्याने अनेकांची धावपळ उडाली आहे। राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असून महाराष्ट्रात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज पूर्व महाराष्ट्रात ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे। सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती ईशान्य राजस्थान ते मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे। परिणामी आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान आज 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।